नमस्कार प्रेक्षक हो. एक्सरे वर्तमानाचा या सदरामध्ये ही तिसरी आपली भेट. आज मी एका अशा विषयाला हात घालणार आहे जो विषय बऱ्याच जणांच्या आश्चर्याचा ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम दोन टोकांवर उभं असलेल्या दोन राजकीय विचारसरणी एकत्र आल्या. मुंबईला समाजवादी विचारांच्या 21 संघटनांनी एक बैठक भरवली होती. त्या बैठकीच्या समारोपाला उद्धव ठाकरे आले होते आणि त्याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. गेल्या ऑगस्टपासून समाजवादी विचारांच्या जेवढ्या संघटना आणि जे पक्ष असतील किंवा ज्या व्यक्ती संस्था असतील त्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा अशी भूमिका घेऊन काही आखणी केली. पहिली बैठक 23 ऑगस्टला पुण्यामध्ये झाली SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात आणि दुसरी बैठक आत्ता मुंबईमध्ये झाली. तर अशा बैठकीमध्ये दोन विरुद्ध विचारसरणीचे पक्ष विचार कसे काय येतात त्याचं आश्चर्य वाटून मुंबईच्या एका मोठ्या वर्तमानपत्रानं त्यावर जरा टोमणेवजा खोचक असा अग्रलेख लिहिला आणि नितेश राणे किंवा आशिष शेलार या नेत्यांनी त्याच्याविषयी थोडीशी टिंगलटवाळी केली, थोडीशी खिल्ली उडवली. तर आता खरोखर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला म्हणजे त्यांच्या शिवसेनेला समाजवाद्यांच्या या 21 संघटनांचं पाठबळ आवश्यक होतं का? पाठबळ देणं आणि त्याचा उपयोग निवडणुकीमध्ये कितपत होणं याचा सगळा विचार कोणी केला होता का? उद्धव यांना त्यांची गरज होती का नाही समाजवाद्यांना अशा शिवसेनेची गरज होती का? असे काही प्रश्न पडलेले आहेत. कारण समाजवाद्यांनी आरंभापासूनच शिवसेनेवर टीका केलेली आहे. म्हणजे कधी काळी शिवसेनेचा जो केवळ महाराष्ट्रवादी मुद्दा असायचा, केवळ मराठी माणसांना एकत्र आणून त्यांचा रोजगार किंवा त्यांच्या नोकऱ्या सांभाळण्याचा जो मुद्दा होता त्याला व्यापक राष्ट्रीयतेच्या भूमिकेतून समाजवाद्यांचा विरोध होता. शिवाय शिवसेना ही समाजवाद आणि साम्यवाद या विचारांच्या विरोधातली संघटना. त्याच्यामुळेही कामगार संघटना त्यांचा बिमोड करायला शिवसेनेला काँग्रेसनं वापरलं असाही एक आरोप त्या काळात म्हणजे शिवसेनेची स्थापना आणि तिच्या कामगार संघटना मुंबईच्या कामगार क्षेत्रामध्ये उतरल्यावर सुरू झाला होता. पण नंतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तेव्हा एक प्रजा समाजवादी पक्ष होता, त्यानं शिवसेनेशी युती केली होती. मधु दंडवते हे त्या पक्षाचे नेते होते. तर तसा युतीचा किंवा आघाडी करण्याचा एक अनुभव 1969 साली महाराष्ट्रानं घेतला होता. पण त्याच्यानंतर या दोन्ही विचारांचं कधी जमलं नाही. आणीबाणीला तर बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला होता. नंतरही हिंदुत्वाचा पुरस्कार करून ते इस्लाम, मुसलमान, पाकिस्तान या सगळ्यांवर अतिशय वाईट शब्दामध्ये टीका करायचे. त्याचाही समाजवादी पक्षाच्या नेत्यांना, पक्षाच्या विचाराला विरोध होता. त्याच्यामुळं हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता तशी नव्हती. पण ती मागच्या आठवड्यामध्ये आली. तर ती का आली? त्याचा एक विचार असा आहे किंवा त्याचं एक गमक असं आहे की गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विचारसरणीत आणि शिवसेनेच्या भूमिकेमध्ये मोठा बदल झालेला आहे. अपेक्षा नसताना मुख्यमंत्री पद मिळालं आणि आपोआपच उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणामध्ये ओढले गेले. आता राष्ट्रीय राजकारणामध्ये जे जे प्रादेशिक पक्ष आहेत, शिवसेना हा आपल्या महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष, तसे अनेक प्रादेशिक पक्ष बहुतेक सर्व राज्यांमध्ये आहेत आणि काही राज्यांमध्ये ते सत्तेत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या लक्षात अशी गोष्ट आली की तृणमूल काँग्रेस म्हणा, बिजू जनता दल म्हणा, राष्ट्रीय जनता दल म्हणा, जनता दल युनायटेड म्हणा किंवा जनता दल एस म्हणा, आम आदमी पार्टी म्हणा, असे बरेचसे प्रादेशिक पक्ष हे धर्माच्या पायावर उभं न राहता राजकारण करतात. म्हणजे त्यांना विशिष्ट भूमिका आहे, धर्माबद्दलची आहे, परंपरा, संस्कृती, इतिहास याच्याबद्दलची आहे. पण भारत हिंदू राष्ट्र व्हावं
असं काय ते पक्ष म्हणत नाहीत. त्यांचं राजकारण सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक असंच आहे. त्याच्या भेटीगाठी वाढल्या म्हणजे ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांची घसट वाढली, विचारांची देवाणघेवाण झाली, अनुभव एकमेकांना वाटले गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये अचानक बदल झाला. शिवसेनेमध्ये सुद्धा खूप बदल झाला. त्यांनी इस्लामवर, मुसलमानांवर जी 10-12 वर्षांपूर्वी गलिच्छ भाषेमध्ये टीका केली जायची ती थांबवली. किंबहुना मुसलमानांना शत्रू ठरवणं, त्यांना पाकिस्तानचेच मित्र ठरवणं हे पूर्णपणे थांबलं. आता उद्धव ठाकरे यांची भाषणं बघितली तर ते मोदींना उघडपणे हुकुमशहा म्हणतात. एका पक्षाचं राजकारण आणून या देशाला हुकुमशाहीकडे ढकललं जातं आहे असाही त्यांचा आरोप असतो. भाजपचं हिंदुत्व वेगळं आणि आपलं हिंदुत्व वेगळं असाही भेद उद्धव ठाकरे करतात. तो भेद बाळासाहेबांनी सुद्धा केलेला होता. पण आता उद्धव ठाकरे अधिकाधिक लोकशाहीवादी, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष असे होत चाललेले आहेत. आता एक मुद्दा या समाजवादी आणि शिवसेनेच्या बाबतीत जरा संघर्ष उत्पन्न करणार आहे, तो म्हणजे सावरकरांचा. ही शिवसेना सावरकरांचा खूप गौरव करते, सावरकरांना मानते. समाजवाद्यांनी सावरकरांचा गौरव फक्त अंदमानच्या तुरुंगात शिक्षा भोगेपर्यंतचाच केलेला आहे. त्यांनी माफीनामे सादर करायला सुरुवात केल्यापासून समाजवादी आणि बाकीच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणं थांबवलं. तर असं समाजवाद्यांना वाटलं की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं तत्त्वज्ञान बदललेलं आहे. ते जर अधिकाधिक लोकशाही विमुख होत आहेत, अधिकाधिक प्रजासत्ताकवादी होत आहेत, धर्माचा तसा काही त्यांच्या राजकारणाला आता आधार उरलेला नाही, तर मग आपण त्यांना साथ संगत का करू नये. आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा असं वाटलं असावं की शिवसेनेकडे जो तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक असा जो आधार हवा होता तो जर समाजवाद्यांकडून मिळाला तर आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, बाजार, शेती, उद्योग, पर्यावरण, प्रदूषण, स्त्री पुरुष समानता, शिक्षण, आरोग्य याच्याबद्दल समाजवादी चळवळीतल्या लोकांचा अनुभव आहे, विचार आहे, काही तत्त्वज्ञान आहे, त्याचा लाभ कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आश्चर्याचा धक्का बसण्यासारखं हे सख्य असलं तरीसुद्धा त्याचा एकमेकांना लाभ होईलच. आणि याखेरीजच जो निधर्मीपणा सेक्युलरिझमच्या निमित्तानं धर्मापासून दूर जाण्याचा समाजवादी परिवाराचा किंवा समाजवादी कार्यकर्त्यांचा, संघटनांचा जो आजवरचा प्रवास होता तो आता थोडासा थांबेल. आणि धर्म हे वास्तव आहे किंवा धर्म ही गरज असते, पण अफूच्या गोळीसारखी ती गरज असते, कार्ल मार्क्स म्हणाला त्याप्रमाणे, असा त्यांच्या दृष्टीला उलगडा होईल. आणि म्हणून माझ्यातर्फे मी या समाजवाद्यांच्या आणि शिवसेनेच्या युतीचं, आघाडीचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या प्रगतिवादी पुरोगामी राजकारणाला या सख्यामुळे, या साथसंगतीमुळे नक्कीच काहीतरी वेग येईल अशी अपेक्षा करतो. नमस्कार.